सकाळचा काकडा चालू आहे. शुभरात्री. बाहेर काकडा चालू आहे आणि हे बघा हे गायक लोक आतमध्ये झोपतात. ओट पटकन जा काकडा म्हणायला. बघा बाहेर काकडा चालू आहे. ओ वहिनी उठा 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 उठा. वा देवाण पवारच्या रांगोळ्या चालू आहेत. फाडू का फाडू का बचाव फाडू का फाडू का मचो सांग. बघा मचो हा म्हणलाय ठाकूर छोड दो ठाकूर छोड दो. मचाव तिकडं ओढ ओढ फाड फाड मचो फाड. जेवणाची टेस्टिंग चालू आहे आमची. टेस्टिंग टीम टेस्ट पनीर आहे. हे पनीर आहे. तुम्हाला बटाट्याची असेल म्हणजे पनीर आहे. पनीर आहे. मुंडे साहेबांसाठी आम्ही पनीर तयार केले. का एवढे एवढे पिस्ता फ्राय. पिस्ता फ्राय. मस्तपैकी बटाटे वडे तळण्याचं नियोजन चालू आहे. तिकडं भजन चालू आहे आणि थोड्या वेळा जेवणाची पंक्ती पण बसते. आणि आता वाजले बरोबर 1:45 आणि आपण आलोय आपल्या वाकरीच्या मुक्कामाजवळ. थोडा पाय मुरगळलाय त्यामुळे चालता येत नाही. त्यामुळे आपण वाकरीच्या याच्यात गेलो नाही. कणकणी पण जरा वाढलेली आहे त्यामुळे आम्ही इथलं नियोजन बघायला आलो. कसं काय परत तंबू टाकायचं काम चालू झालंय. ती गँग इथे आणि कार्यक्रम फिट आहे. पायाचा सुजलाय आणि पुढं येऊन यांचं हे नियोजन आहे चकली आणि बाकरवडी. नाना काय सांग नाना काय सांगसाल. नाही काय नाही सांगणार. का हो? भूक लागलेली एवढं सांगू शकतो. तुम्ही जेवले नाही का. नाही ना. का आपली जेवणाच्या गाड्या पण आलेल्या आहेत. आता एक गाडी आली दुसरी गाडी पण येईल आणि आपली दुसरी गाडी पण आलेली आहे. काय आलं तंबूचं नियोजन करायचं तर लगे आलं जेवलं खाल्लं भरपूर पोट भरलं आणि आता झोपलेच गाडीत लगेच. स्वर्गवासी झाले म्हणून. हा ते म्हणतात स्वर्गवासी झालं व्हायरल कर. स्वर्गवासी झालेला व्हायरल कर. काय बोलायचं महाराज. महाराज असे समजा ओ महाराज असे समजा हा देह माझा इथे नाहीच आहे आणि तुम्ही काम करा. चला आता 2:45 वाजले आणि मी आता जेवायला बसतोय. आत्ताशी दुपारपासून सकाळपासून जेवण होतं. मला पुढच्या जागेचं नियोजन करण्यासाठी काय काय नियोजन करण्यासाठी पुढे आलतो आम्ही आणि नियोजन झालेलं आहे. आपण आता पेटपूजा. वारं केवढं आहे बघा. तंबू अख्खा उडतोय. असलं वारं आहे. फटफट 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 करतात सगळे तंबू. मग आता गुराखी आता माळा गुरं सोडली आणि गुराखी नसेल तर गुरं सुटली नाही जाणार शाळू खायला. अरे पण शाळू खायला जाणार हिरवळी जाणार.
वाप असली ती जनावर वाप असली आखी दिंडी चुकली अरे पण आखी दिंडी चुकवतोय माणूस 7 वर्ष मी नव्हतो थांबा आपण कुठे होतो नाही आपण कुठे होतो आपण सकाळ बसतं त्याच्यात होतो मग दिंडी चुकवणी कोणी वरदनी आणि मी बापनी. सगळ्यात माग मी होतो सगळ्यात माग मी होतो सगळ्यात शेवटी मी होतो काल मी माग होतो एकदम जातो आणि म्हणलं, मुळशी त्या तो बुद्धी बाहेर गेली. का तुम्ही मुळशी करताय? भाऊ ओ शंकर भाऊ मी कुठं होतो खरं सांगा मी माग होतो का पुढे होतो सगळ्यात तुम्ही दिंडीच्या पुढे होते आणि तुमच्याच मागे दिंडी आहे परत प्रेम कमी झाले लोक तिकडे प्रेम तुमचं उतू झालं का मला का पहिला प्रेम झालं का उतू तुमचं हा लय असंही प्रेम केलं तरी म्हणतात नाही करत आणि हे मी जे गप्प होतो आता थांब जरा जाऊ द्या घ्या मिटून जाऊ दे घ्या मिटून द्या 500 रुपये पैसे घे बरं, मिटून नाही येणार बघा द्या 1000 रुपये पैसे द्यायचे तर ओ किती पाल कुणाला शंकर भाऊ पैसे वाटतात तुझ्या पुरतं मारी दे. अच्छा आलं मला वाटलं सगळ्यांना पैसे वाटतात खुशखबरी पैसे होय 2000 रुपये दिले 2000 रुपये परत दिले ना पण ते नाही परत नाही इसरा. दिले परत परत ते आमचं दिसतंय दाखवायचं परत आप्पा आम्हाला तुम्ही पुन्हा दिले आम्हाला काय आहे का नाही आप्पा आम्हाला पंगत होती आम्ही जेवलो नव्हतो पण आप्पा इकडे बघा तुम्ही असं बुक करू नका आता मला भूक लागली आप्पा इकडे बघा आहे थांबे आप्पा बघा ना इकडं थांबा मी समोर होतो आता मला भूक लागली आता काय थांबा आप्पा आता मी समोर आले माझं काय आप्पा माझं काय कोण आप्पा तुम्हाला कोण बोलवत नाहीये आप्पा माझं काय तुम्ही यांना 2000 दिले मी इथं सकाळपासून थांबलोय जागेवरती माझं काय बोला बोला बाटा बाटा अरे आप्पा काय बोलणार भाऊ काय झालं काय एवढं संकट मोठे आहे का आता आप्पा इथं आता बघ खुर्चीहून मोकळी झाली आज आप्पाची पंगत झालेली आप्पा मला देणार काय मला सांगा मला आप्पा काय बोलणार बाबा काहीच नाही बोलत आपण काय भानगड आपण काय घोटाळा काय कळू द्या का नाही तुमचा अहो आता आप्पांचा गुरु कोण आहे हे थांबरे बरं आप्पा बोलत नाही आप्पाला काहीतरी बाधा झालेली आहे घ्या बंडी शेगाव मध्ये आहे ना काहीतरी घोटाळा झाला मी आप्पाच्या पायावरती ना लिंबू फोडतोय पडलं कुणाकडे उडालं नवऱ्याला जाप नीट दाबायचं काय विषय याच्यामध्ये काय बापाने व्यवस्थित वाढ लावले नवऱ्याला. हो पण काय म्हणा लिंबू फुटलं आप्पा खुलले हो लिंबू फुटलं आप्पा खुलले वर लिंबामध्ये आहे ना आता पैसे काढा तर त्याला वाजून बाबा कोणाला बसले? शंकरबाबाशी बसले ना. मला नाही मला बोलवणारी सगळी मंडळी इथंच आहेत मला बोलवणारी सगळी इथं आहेत नाही चावी माग सेपरेट गाडी त्याच्याकडे त्याची नाही करत तो मला फोन करेल मला काय ते मिटून घ्या आपलं तिचे अध्यक्ष इथे मी सगळी दिंडी इथे हा. आप्पा तुम्ही काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे नाही 200 रुपये दिले तरी चालते 2 शब्दाच्या ऐवजी मला डॉक्टरनी गुरुवारचं 3च्या पुढे बोलायला सांगितलं नाही. किती वाजता बोलायचं आप्पा रात्री 10ला भेटू का मग अच्छा संध्याकाळी माईक हातात घेतलं मग बघ हा हे. दिंडीत चाला सगळ्यांनी आप्पा आप्पा चुकते बरं का आप्पा 3 मिनिटं आले 3 मिनिटं हा? 100 मग तुम्ही सगळ्यांना 2-2 हजार रुपये देताय दिंडीचा अध्यक्ष जर चुकला तर बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांचं काय घेणं? मग धनगरच पुढं चुकला बकरी चुकणार हे बघा नानाला 2000 रुपये दिले मी ऐकलेले खरी न्यूज आणि इकडे बघा आप्पा तुम्ही असं नाही करू शकत आप्पा लवकर आला तुम्ही. पंक्ती भेद हा एखादा एक वागवायचं एखादा वेगळं वागवायचं हे बरं हा भेदभाव आम्हाला मान्य नाही तुम्ही आम्हाला आता 3000 रुपये द्या उलट पोरांच्यावर ध्यान ठेवायला तेच की हे म्हाताऱ्या आता म्हाताऱ्या माणसांचं काय आहे? यांचं काय व्हायचं? हा? आता मी आले महाराज तुम्ही काडी लावून का चाललंय पण लावली गाडी बरं का गाडी हे काडी लावली चुकीच आहे नाही हो बरोबर मित्राची साथ घेतली हे सांगा ना असं हो भाऊ मित्राची बाजू घेतली
उपायाला तुम्ही सांगा ना कसला उपाय हा? जो नको ते उपाय कसा यांनी फोडले उडालं तुमच्या एखादा उतारा एका पण काय म्हणा मित्राची बाजू घेतली माझे उपाय का मी किती आता तुम्ही देसाल पण मला आपण कडनं पाहिजे शंकराची आरती पण लगेच शंकराची. काय नाही आरती नको. आरती नाही बिना आरतीची मिळणार ते मला नाही पण भाऊंनी मित्राची बाजू घेतली हो महाराजांनी मित्राची बाजू घेतली त्यांना मिळालं असं काहीतरी आरती. हा सेटलमेंट झाली पाहिलं 100 नाही. एक मिनिट दुश्मनाची बाजू घेतला, मित्राचीच घेतला ना? हा? देवतांनी 100 दिले ना आम्ही पाहिजे चला चालू आहे आमचा सिलसिला. नाही तर आता विषय असा आहे आता वाजलेत बरोबर 5:30 आणि आम्ही आलोय आमच्या पंढरपूरमध्ये जिथं आमचा मुक्काम होणार आहे उद्याचा ती जागा बघायला कसं काय विषय इथं कुठं काय अजून सगळं नियोजन लावायला आलो आणि मग इथून परत आम्हाला वाकरीत जायचं परत आपल्याला वाकरीत जायचं बघा पंढरपूरमधून आपण बाहेर जाऊ परत वाखरीला हो महाराज यांनी मग रेकॉर्डिंग काढली असती म्हशीची तर किती फेमस झाली असती सांगा याला आता ती स्टोरी सांगत होतो म्हशीची 2,56,000ची म्हैस आहे 2,000 रुपये द्या की आम्हाला मग एका दिवसात येते दुधाची अहो बिल कधी मिळणार आम्हाला पुढच्या वारीला द्यायचं का आता देणार आहे का नाही 2,000 रुपये माझा काय रोलच नाही थांबा काय विषय आपण हे बरं आहे जवळ आलं की मोंडून धरतात त्याला बरोबर आहे ना बोलायचं नाही ना आधी मध्ये बोलतात की हा? मौन होते बोलून तर झालंय मौन होते बरं आप्पा म्हशीचं नाव काय हे तरी सांग. आप्पा आप्पा तुम्ही देणार आहे का 2,000 रुपये मला सांगा नाही नाही हे चुकीचं आहे आप्पा तुम्ही सगळ्यांना पैसे देता मलाच देत नाही उद्या शुक्रवार आहे ना उद्या शुक्रवारी काय उद्या शुक्रवारचं देणार आप्पा अहो हसा तरी खुलून तरी हसा गालातल्या गालात हसताय आप्पा काय इकडे बघत नाहीये सगळी लोक तुम्हाला बघतायत ते अजून व्हायरल कर मी आणखी बस आलो आलो कोण कोण नाही आप्पा तिकडं कोण नाही बरं 10 वाजता आप्पा पैसे देणारे ठरलेले आप्पा 10 वाजता मागच्या वेळेसची वाकरीची आईस्क्रीम 2,56,000ची म्हैस आहे, 24 लिटर दूध आहे एका दिवसाच्या दुधाच्या म्हशी आप्पा मागच्या वेळेस तुम्ही आईस्क्रीम देणार होते ती राहिलेली मागच्या वर्षाची मग बापरे बापरे तुम्ही कुठे गेलते 12 महिने आपण यांनी दिलीच नाही ना आम्हाला तू नेमका त्याचा मग त्या दिवशी आला मागायला तरी सांगताच नव्हता आपण काय म्हणत होते माहितीये का मोठ्यानी काय ती म्हैस काय ती किती शिंग काय तिचं खूर आप्पा आईस्क्रीम पाहिजे सगळ्या लोकांसमोर हा म्हणा मांडवलं फक्त ते खोकल्याचं हो समजू का हो खोकल्याचं हो समजू का खोकले म्हणजे हो मग आम्हाला आईस्क्रीम नाही का आज हा ना ए आईस्क्रीम हा म्हणलेत हा पण तुम्ही आम्हाला पैसे कधी पाठवणार आहे पण त्याला लय वेळ आहे आप्पा 11:30 बंद रात्री हा मग तेव्हा तुम्ही 2,000 रुपये देणार का आम्हाला चेक बिक नाही आम्हाला कॅश पाहिजे तुम्हाला आत्ता चेक नको तुम्ही आम्हाला आत्ता 2,000 रुपये कॅश द्या बघा ओके अच्छा झाला का लापड आता तुम्ही अरे अरे
काय सांगा तो आलाय काय अजून 4 लोक घेऊन या तुम्ही तुमच्याकरता पाय आहे ते. पाच संपवायचे. तर बघा येशून आम्ही सांगितले पुढच्या वर्षी जे वारीमध्ये येतील त्यांना फुल परमिशन आहे. फुल परमिशन नाही 4 पोरं घेऊन यायची जास्त जेणेकरून ऑलरेडी आहे अजून एक आणतो. ही सांभाळणारी पोरं पाहिजे हा तर पुढच्या वर्षी आमच्या दिंडीमध्ये या फुल राडा असतो एन्जॉय असतो. आप्पा 2000 पुढच्या वर्षी 2 पोरं येणार आहेत माझ्यासोबत. काय असतं माहितीये का? ही लोक आहेत म्हणून दिंडीत भाऊ किती रुबाब करतात. आज ही होलन सोल आहेत दिंडी एकदम निवांत आहे बघा. होलन सोल आहेत दिंडीची. हा मग प्रत्येक लहान पोरा संघ पण तीच भाषा आहे आणि मोठ्या पोरांसंघ पण तीच याच्या संघ. चिल आहे, चिल. दुसऱ्या दिंडी चेष्टा करा बरं हाकलून देते दिंडीतून जावं म्हणते घरी. आणि मग असं प्रेम असेल तर काय- आमच्या दिंडीमध्ये दिंडी लय घराची निवांत आहे. पण काही काही ना असे नाच केले त्यांना दिंडी घरची वाटत असते. तर इथं भाकरांचं नियोजन चालू आहे आणि आज आहे जिलबी. भाजी काय आज गुटाची भाजी गुटाची आमटी सॉरी हे गॅस चालू आहे का? अजून काय एवढंच आणि भात रेडी. तर आजचा मेनू एवढंच आहे. वडा डायरेक्ट बाहेर काढायचा. ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी. अरे ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी. भाऊचा पाय मुरगळलाय. विनेकरी बघा आमचे सुदाम भाऊ. आणि 10:30 वाजता दिंडी आलेली आहे. एवढं लेट का झालायचं कारण आपण विचारून घेऊ. प्रणव एवढं लेट काय आलं दिंडीला? रिंगणात खेळत होतो आम्ही. अच्छा काय बक्कल बांधलं बघा रिंगणात सगळ्यांनी धिंगाणा केलेला आहे. सगळे भरलेले आहेत. सगळे मातीने भरलेत मस्त. वा 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 वा. हे सगळे रिंगण खेळून आलेले आहेत. तर 11:30 वाजता दिंडी आलेली आहे आपली. एवढा लेट का काय नियोजन होतं? 6 वाजता माऊली रिंगणामध्ये गेले ते असं ऐकलं आम्ही. 10:30 वाजता आपली आरती चालू झाली. आणि आपल्या हृदयाखाली असलेल्या सोहळा माऊलीच्या समवेत इथपर्यंत चालत आलो मजल करत. आता मी काय बोलणार नाहीये. 11 वाजलेत 11. सुदाम भाऊ मी काय आता बोलणार नाही. 11 वाजलेले 10चं टायमिंग होऊन गेले. बोला आता काय करायचं मग? 10 वाजून गेले 10. हे भाऊ हे घे ना आपलं 10 वाजून गेलेले आहेत. मी काय बोलणार नाही. महाराज चुकले. इकडे एवढा बोका नाही धनी आलाय आपण ना बाद्या 10 वाजून गेलेत. आपा आता का नोके तुमचे? आपा शेजारी बसलोय मी. का नोकेत ना आता? जेवलो नाही मी काहीतरी विचारतोय. अरे आप्पा लय डेंजर आहेत. आईस्क्रीमचे पैसे आप्पा आमच्या नाही आम्हाला पैसे आम्ही आणतो. हा सकाळी जायचं लवकर किती वाजता काय भाऊ आता करू काय आता सांगा. जेवण झालंय. कॅमेरा फिरलो की हसत नाही डायरेक्ट शांत होतात. तिकडे घेत तिकडे असतात. जेवण वगैरे झाले मस्त सगळ्या पंक्तीचं. शेवटची पंग जेवायला बसले आणि आता उद्या आहे बाकी ते पंढरपूरचा टप्पा आपला. चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आप्पा शुभरात्री बोला. आज शुभरात्री म्हणा की. सकाळी 10-11 वाजता जायचं. जाऊ द्या उद्या भेटू. व्हिडिओ मध्ये म्हणा उद्या भेटू. हा व्हिडिओ तो पण करा माझा. संध्याकाळी पंढरपुरात हा संध्याकाळी पंढरपुरात. ओके चला बाय बाय. रामकृष्ण हरी. याच कारणामुळे दिंडीमध्ये दुष्काळ पडतो बघा. हा अगो बाबू हा किती लोकांचा जेवला? 1
3 4 5 अगो या बरं आपल्या ओळखट्या भाऊ 4 4 ताट आणि आल्या की आपलं निवांत व्हा जरा. ओके शुभरात्री करा शुभरात्री बाबा.